आम्ही सगळे खूप वेगळ्या रस्त्याने गेलो तिच्यामुळे. मी झोपलेली होती आणि तिने चुकीचा रस्ता मी तिला मॅप विचारत होतो पण ती बोलली सरळ सरळ, तुम्ही सरळ चला सरळ, आणि आम्ही सरळ सरळ जाता सरळ पोहोचलो बांद्रा सी लिंकला. बांद्रा सी लिंकला. आता आम्ही जाणार आहोत आयकियाच्या नवी मुंबई स्टोअरमध्ये. आपण सॉफ्टी खाऊया. सॉफ्टी खाऊ. ते बघ तिकडनं जातात, चल. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत आयकियाच्या नवी मुंबई स्टोअरमध्ये. खूप दिवसांपासून आयकियाबद्दल ऐकत होतो आणि आज अखेर आम्हाला हे भव्य स्टोअर पाहण्याची संधी मिळाली आहे. सर्वात आधी लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे या स्टोअरचा प्रचंड मोठा एरिया आणि त्याची सुंदर मांडणी. प्रत्येक विभाग इतका व्यवस्थित डिझाईन केला आहे की जणू आपण वेगवेगळ्या घरांमध्ये फिरत आहोत. फिरता फिरता आम्हाला पुढे फूड सेक्शन दिसलं आणि आम्ही तिथे पोहोचलो. तिथे विविध प्रकारचे चिप्स पाहायला मिळाले. बीटरूट, स्वीट पोटॅटो आणि बनाना अशा प्रकारचे चिप्स उपलब्ध होते. विशेष म्हणजे अशा प्रकारचे चिप्स आम्ही आधी कधीच पाहिले नव्हते. ते पाहूनच तोंडाला पाणी सुटलं. पण आम्ही ठरवलं की जाताना चिप्स घेऊ. आता आधी मॉलचे बाकीचे फ्लोअर्स एक्सप्लोअर करूया आणि अजून काय काय पाहायला मिळतं ते बघूया. आता आम्ही आलो आहोत सोफा सेक्शनमध्ये. इथे वेगवेगळ्या आकारचे, डिझाईन्सचे आणि आकर्षक रंगाचे अनेक सोफे पाहायला मिळतात. लहान घरांसाठी कॉम्पॅक्ट सोफ्यांपासून ते मोठ्या कुटुंबासाठी प्रशस्त एल शेप सोफ्यांपर्यंत अनेक पर्याय इथे उपलब्ध आहेत. आयकियाची खास गोष्ट म्हणजे प्रत्येक सोफा अशा पद्धतीने मांडलेला आहे की तो प्रत्यक्ष घरामध्ये कसा दिसेल याची कल्पना सहज येते. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी तुम्ही त्यावर बसून आरामदायीपणा देखील अनुभवू शकता. मॉडर्न, मिनिमलिस्ट आणि स्टायलिश डिझाईन्समुळे हा विभाग खूपच आकर्षक वाटतो. घराला नवीन आणि सुंदर लूक द्यायचा असेल तर आयकियाचा सोफा सेक्शन नक्कीच पाहण्यासारखा आहे. चला आता पुढे जाऊया, आयकियामधील आणखी काही खास विभाग पाहूया. आता आम्ही आलो आहोत डायनिंग टेबल सेक्शनमध्ये. इथे 2, 4, 6 आणि 8 जणांसाठी विविध आकाराचे आणि आकर्षक डिझाईन्सचे डायनिंग टेबल्स पाहायला मिळतात. लाकडी, मॉडर्न आणि स्पेस सेव्हिंग अशा अनेक प्रकारचे पर्याय इथे उपलब्ध आहेत. प्रत्येक डायनिंग सेट घरातील जेवणाच्या जागेला सुंदर आणि स्टायलिश लूक देतो. लहान घरांपासून ते मोठ्या कुटुंबांपर्यंत सर्वांसाठी योग्य असे पर्याय इथे पाहायला मिळतात. यानंतर आम्ही अशा विभागात आलो आहोत जिथे लिव्हिंग रूम आणि स्टडी रूम प्रत्यक्ष घरासारखे सजवून ठेवले आहेत. इथे फर्निचर, सजावटीच्या वस्तू आणि रंगसंगती यांचा वापर करून घरातील खोली कशी सुंदर दिसू शकते हे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या घरातील जागेनुसार कोणते फर्निचर आणि डेकोरेशन योग्य राहील याची कल्पना सहज येते. विशेष म्हणजे कमी जागेतही स्टायलिश आणि व्यवस्थित लिव्हिंग रूम आणि स्टडी रूम कसा तयार करता येतो हे अतिशय सुंदर पद्धतीने इथे दाखवले आहे.
सेक्शनमध्ये. इथे वेगवेगळ्या डिझाईन्सची मॉड्युलर किचन सेटअप पाहायला मिळतात. कमी जागेपासून ते मोठ्या किचनपर्यंत प्रत्येक प्रकारच्या घरासाठी योग्य अशा कल्पना इथे दाखवण्यात आल्या आहेत. किचनमधील कपाटे, ड्रॉवर्स, स्टोरेज सोल्युशन आणि विविध उपयुक्त वस्तू अशा पद्धतीने मांडल्या आहेत की रोजच्या वापरात जास्तीत जास्त सोय होईल. आपले किचन अधिक सुंदर, व्यवस्थित आणि आधुनिक कसे बनवता येईल यासाठी हा विभाग नक्कीच प्रेरणा देणारा आहे. आत्ता आम्ही आलो आहोत लॅम्प सेक्शनमध्ये. इथे टेबल लॅम्प, फ्लोअर लॅम्प, वॉल लॅम्प आणि डेकोरेटिव्ह लाईट्सचे अनेक आकर्षक पर्याय पाहायला मिळतात. वेगवेगळ्या डिझाईन्स आणि लाईट्समुळे घराला एक सुंदर आणि उबदार लुक मिळतो. लिव्हिंग रूम, बेडरूम किंवा स्टडी रूम यासाठी योग्य असे अनेक लॅम्प इथे उपलब्ध आहेत. घराच्या सजावटीमध्ये प्रकाश किती महत्त्वाची भूमिका बजावतो याचा अनुभव या विभागात येतो. अशा प्रकारे खूप काही पाहायला भेटलं. आणि का तू काय घेतलं? $2 पेन्सिल उचलली. खोटी नको बोलू. दाखव खिशात आहे. सगळं पाहून झाल्यानंतर आम्ही आईस्क्रीम खायला गेलो. आईस्क्रीमची चव खूपच छान होती. ते खाऊन झाल्यानंतर आम्ही बाहेर पडण्यासाठी एक्झिट शोधायला सुरुवात केली. पण आयकियामध्ये आम्ही पहिल्यांदाच आल्यामुळे आम्हाला एक्झिट काही सापडत नव्हतं. बराच वेळ इकडे तिकडे फिरल्यानंतर शेवटी आम्हाला एका स्टाफ सदस्याला विचारावं लागलं. त्यांनी योग्य मार्ग दाखवला आणि मग आम्ही सुखरूपपणे बाहेर पडलो. अशा प्रकारे आमचा आयकिया नवी मुंबईचा हा सुंदर अनुभव संपला.